चला काय बघायचं आपला युनिट वेक्टर. ऑलरेडी झालेलं आपलं युनिट वेक्टर काय असतं. युनिट वेक्टर म्हणजे काय, मॅग्निट्यूड किती असलं पाहिजे, मॅग्निट्यूड किती असलं पाहिजे 1 युनिट असलं पाहिजे अँड अवर डायरेक्शन. कोणत्याही वेक्टरला जर काय म्हटलं मी मॅग्निट्यूड 1 असेल तर त्याला आपण काय म्हणतो युनिट वेक्टर, त्याला काय म्हणतो आपण युनिट वेक्टर. मग आता पहिला जो टाईपचा क्वेश्चन म्हणतो याच्यामध्ये युनिट वेक्टर मध्ये पहिला टाईपचा क्वेश्चन काय म्हणतो, फाइंड द युनिट वेक्टर. काय फाइंड आउट करून द्यायचं त्यांना, युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं. युनिट वेक्टर जर मला काढायचं असेल तर काय करतो आपण, युनिट वेक्टर इज इट काय वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड, बरोबर की नाही. वेक्टर अपॉन काय करतो आपण मॅग्निट्यूड घेत असतो, बरोबर की नाही. हा फॉर्म्युला आपल्यासाठी. मग आता सपोज ए वेक्टर आपल्याजवळ, ए वेक्टर आहे तो आहे तुमच्याजवळ सपोज 3i कॅप प्लस 4j कॅप. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना 3 आणि 4 आहे म्हणजे 3 4 5 चा ट्रायंगल आहे म्हणजे रिझल्टंट किती बनला, रिझल्ट किती बनला 5 बनला. येतं माहिती आहे ना रिझल्टंट काय बनणार 5. येतं प्रॅक्टिस केलं रिझल्टंट ऑफ वेक्टर मध्ये आपण या गोष्टीची प्रॅक्टिस केलेली. मग मला सांगा युनिट वेक्टर म्हणजे ए कॅप काढला, ए कॅप कसं काढणार, वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. वेक्टर किती आहे 3i कॅप आहे प्लस काय 4j कॅप आहे डिवाइड बाय किती रिझल्टंट किती आलंय 5. मॅग्निट्यूड ऑफ ए किती आलेलं आपल्याजवळ 5. हे झालं त्याचं युनिट वेक्टर. कळालं की युनिट वेक्टर कसं काढायचंय, वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड काढणे म्हणजेच काय युनिट वेक्टर. पहिला टाइपचं पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये मी सपोज मी म्हटलं बी वेक्टर आहे, बी वेक्टर इज काय 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. आता याच्यामध्ये किती ऍक्सिस इन्व्हॉल्व्ड आहे, 3 ऍक्सिस इन्व्हॉल्व्ड. इथे किती ऍक्सिस होते 2 ऍक्सिस एक्स आणि वाय आणि इथं काय एक्स वाय झेड. जर मी तुम्हाला विचारलं याचं मॅग्निट्यूड सांगा रे बीचं म्हणजे आर किती होणार आहे 5√2. किती बनणार आहे 5√2. 3 4 चं काय म्हणतो 5 आणि 5 5 चं काय म्हणतो √2. 5√2 शिकवलेलं आहे बघून घ्यायचं. रिझल्ट किती भेटला 5√2. मला काय करायचं बीचा युनिट वेक्टर काढायचं. युनिट वेक्टर इज काय वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. वेक्टर किती 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप ओव्हरऑल डिवाइड बाय किती 5√2. नाही कळालं, पहिल्या टाइपचं क्वेश्चन कळालं. नेक्स्ट तिसरा. मी जर म्हटलं असतं सपोज 6i कॅप प्लस 8j कॅप प्लस 10k कॅप. आता मी डायरेक्ट लिहितो. आता आज सपोज काय ए वेक्टर आहे, मग ए वेक्टर तर मॅग्निट्यूड ऑफ ए किती बनणार आहे 10√2. किती बनेल 10√2. याची प्रॅक्टिस झालेली आहे. हा युनिट वेक्टर इज काय युनिट वेक्टर म्हणजेच काय ए कॅप, ए कॅपचं व्हॅल्यू काय येणार आहे वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. वेक्टर किती आहे 6i कॅप आहे प्लस 8j कॅप आहे प्लस 10k कॅप आहे ओव्हरऑल डिवाइड बाय किती 10√2. काय डाऊट. नेक्स्ट पाचवं. मी जर म्हटलं असतं बी वेक्टर आहे, बी वेक्टर इज काय i कॅप प्लस j कॅप, i कॅप प्लस j कॅप. i कॅप प्लस j कॅप म्हटलं तर तुम्हाला माहिती याचं मॅग्निट्यूड किती बनणार आहे, याचं किती बनणार आहे √2 बनेल. 1 + 1 √2 बनेल. मग काढायचं काय बी कॅप काढायचं आहे. बी कॅप कसं काढणार वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. वेक्टर किती i कॅप प्लस j कॅप डिवाइड बाय काय √2. i कॅप प्लस j कॅप किती बनेल माझा √2. सपोज 6 नंबर क्वेश्चन. मी म्हटलं सी कॅप, सी वेक्टर आहे i कॅप प्लस j कॅप प्लस k कॅप. हा मग किती बनणार आहे रिझल्ट किती बनणार आहे, रिझल्ट किती बनणार आहे √3 बनेल. रिझल्ट किती बनेल √3 बनेल. मग सी वेक्टर काढायचं, सी युनिट वेक्टर काढायचं. कसं काढणार वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. वेक्टर किती i कॅप प्लस j कॅप प्लस k कॅप डिवाइड बाय किती √3. काय डाऊट. नेक्स्ट ए वेक्टर. सपोज ए वेक्टर मी जर म्हटलं असतं 6√3i कॅप प्लस 6j कॅप प्लस एवढंच देतो 6√3i प्लस k कॅप. याचा रिझल्ट किती बनणार आहे, याचा रिझल्ट काय डबल बनणार आहे. म्हणजे ए वेक्टर किती बनणार आहे डबल. माहिती नाही 6√3 म्हणजे काय 30 60 आहे डबल असतो. डबल म्हणजे किती झाला 12. 12 झाल्यानंतर काय याचा युनिट वेक्टर काढायचं असेल तर काय वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. वेक्टर किती आहे 6√3i कॅप प्लस 6j कॅप प्लस डिवाइड बाय काय 12.
हे काय भेटलं मला? युनिट वेक्टर भेटला. हे काय भेटलं मला? युनिट वेक्टर. काय डाऊट आहे? समजलंय? ठीक, पटकन घ्या.